गैर काय. पण एक गोष्ट खटकली मनाला की मागच्या आठवड्यात ज्यांनी फुल पेज जाहिराती दिल्या त्याच्यात ना पक्ष होता, ना नेत्याचा फोटो होता, ना चिन्ह होतं, ना काय होतं. आज शिंदे साहेबांनी जी जाहिरात दिली त्याच्यात नेता पण आहे त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचं चिन्ह पण आहे. एकनाथ शिंदेनी आज मोठमोठ्या पेपरमध्ये मोठमोठ्या जाहिराती दिलेल्या आहेत मोदींच्या वाढदिवसानिमित्त ते हा पेज फुल पेज अशा जाहिराती आहेत एकनाथ शिंदेनी दिल्या त्याच्यामुळे त्याच्या वेगळ्या चर्चा सुरू नाही नाही, बघा कोणी कुठली जाहिरात द्यायची, तुम्ही फक्त वर्तमानपत्राचं म्हणताय, मी ती जाहिरात बसवर पण पाहिली आज तिथे येताना. त्याच्यामुळे खूप मोठं कॅम्पेन आहे. बघा, एखाद्याला आपल्या नेत्याबद्दल प्रेम असेल, नेत्याबद्दल, आणि तो नेत्यासाठी काहीतरी जाहिरात करत असेल, शुभेच्छा देत असेल, तर त्याच्यात गैर काय. पण एक गोष्ट खटकली मनाला की मागच्या आठवड्यात ज्यांनी फुल पेज जाहिराती दिल्या त्याच्यात ना पक्ष होता, ना नेत्याचा फोटो होता, ना चिन्ह होतं, ना काय होतं. आज शिंदे साहेबांनी जी जाहिरात दिली त्याच्यात नेता पण आहे त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचं चिन्ह पण आहे. म्हणजे तेवढं ती जाहिरात मध्ये काय आली मुख्यमंत्र्यांची काय कळलं नाही त्याचं. ते काय कळलं नाही बाबा. याचं उत्तर तुम्हाला गणेश क्रीडाला 3-12-1 वाजता मिळू शकतं. शिवाजी महाराजांना विचारा. अभिवादन करतात नाही, म्हणजे चांगलं आहे, काय चांगलं आहे. बघा, अभिवादन करणं ही चांगली गोष्ट आहे, त्याचं आपण सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे. पण त्याच्याबरोबर पक्ष, नेता, सरकार काहीतरी जर आलं असतं, म्हणजे सरकारने केलं नाही चांगले, म्हणजे सरकारचे पैसे, आधी सरकारला पगार द्यायला पैसे नाहीत, पण मग ती जाहिरात कोणी दिली, काय दिली, पण काय कळलं संदर्भात नाही. शिवजयंती नव्हती किंवा कुठलाच कार्यक्रम हा प्रश्नाचं उत्तर गणेश क्रीडाला तुम्हाला 2 वाजता मिळू शकेल. माझ्याकडे याचं उत्तर नाहीये का. एकनाथ शिंदेचे नेते हे नरेंद्र मोदी आहेत असं म्हणायचं तुम्हाला. नाही, एक गोष्ट क्लिअर झाली की शिंदे साहेबांनी मोदीजींना नेता मानलंय, त्यांनी चांगल्या जाहिराती दिल्यात, आणि एखाद्या वाढदिवसाला आपल्याला नेत्याला जाहिरात देणं, एक चांगला लेख लावणं चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे, काही नाही. पण बाकीच्या कोणी दिला नाही याची नोंद घेतली पाहिजे की ज्यांनी राज्यामध्ये स्वतःचे फोटो टाकले त्यांनी मोदीजींना शुभेच्छा दिल्या नाहीत. आजही एखादं फुल पेज दिलं असतं, चांगलं वाटलं असतं ना नेत्यांना पण. काही मराठवाडा अक्षरशः धुमसतोय. आपण दरवेळेस टीका होतो विरोधक म्हणून. नाही नाही, बघा, वाढदिवसाच्या दिवशी टीका नाही, चांगलं काय आवडणारे विचार नाही नाही, मी तुम्हाला मी 2-3 गोष्टी मोदीजींच्या सांगते ज्या मला खूप भावतात. त्यांचं म्हणणं असतं पार्लमेंटमध्ये वेळेवर या, दिवसभर पार्लमेंटमध्ये बसा, प्रत्येक चर्चा ऐका, आपलं मतं मांडा. त्याच्यामुळे ते जे पार्लमेंटच्या बद्दल किंवा त्यांच्या खासदारांकडून त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत ना, त्या खरंच म्हणजे मलाही पटतात, कारण का आम्ही कष्ट करून तुमच्या सगळ्यांच्या विश्वासाने आम्ही निवडून जातो. मोदीजी एवढंच त्यांच्या खासदारांना सांगतात की बाबा हाऊसमध्ये बसा, ऐका, चर्चा करा, आणि काय असेल तर आपली मतं मांडा, तिथली पण ऐकून घ्या. जे ह्या बाबतीत जे मोदीजी थोडे स्ट्रिक्ट आहेत त्याचं मी मनापासून स्वागत करते.